साताऱ्यातल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्र तिच्या न्यायाची मागणी करतोय। पण ज्यांनी महिलांच्या न्यायासाठी आवाज उठवायला हवा त्या महिला आयोगाच्या अध्यक्षा मात्र पीडितेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या करतायत का हा प्रश्न विचारला जातोय। महिला आयोगाला काळीमा फासला जातोय अशा प्रकारचा आरोप केला जातोय। चाकणकर यांनी ज्या प्रकारे या प्रकरणाचा निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न केला त्यावरून संताप व्यक्त होतोय। प्रकरणाचा तपास सुरू असताना तपासाला काही भाग जाहीर करण्यामागचा त्यांचा हेतू काय असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जातोय। जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत गोपाळ बदने यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे। त्याच्यानंतर संबंधितांचं त्यांच्याबरोबर कोणतेही कम्युनिकेशन नाही। फोटो काढण्यावरून फोटो नीट आले नाहीत यावरून त्या दोघांमध्ये वाद झाले। फिट अनुफिट सर्टिफिकेट बदलून द्यावं असं कोणी काही त्रास देत आहे किंवा इतर कोणाचा मानसिक त्रास आहे असं कधी आम्हाला डॉक्टरांच्या बोलण्यातून आलं नाही। यामध्ये 3 वेळा त्यांची बदली होत असताना सुद्धा त्यांनी फलटणच उपजिल्हा रुग्णालय पाहिजे हा त्यांचा आग्रह होता। ऐकलत महिला आयोगाच्या अध्यक्षा काय म्हणाल्या ते? ज्या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनं राज्य हादरून गेलंय त्या डॉक्टर तरुणीच्या चारित्र्यावर महिला आयोगाच्या अध्यक्षांनीच एक प्रकारे सवाल उपस्थित केलाय। चाकणकरांनी केलेल्या या दाव्यावरून आता नव्या वादाची ठिणगी पडली आहे। शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून डॉक्टर तरुणीनं ते टोकाचं पाऊल उचललं, ती एका व्यवस्थेची बळी ठरली। पण असं असताना त्या तरुणीला न्याय मिळवून देण्याऐवजी तिलाच एक प्रकारे आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा प्रयत्न केला जात नाही ना असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही। पोलिसांनी सीडीआर काढलेले आहेत। या सीडीआरच्या अनुषंगाने यामध्ये ज्यांची नावं सुसाईड नोटमध्ये दिली ते याच्यामध्ये गोपाळ बदने असेल, प्रशांत बनकर असेल। जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत गोपाळ बदने यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे। त्याच्यानंतर संबंधितांचं त्यांच्याबरोबर कोणतेही कम्युनिकेशन नाही। त्यानंतर प्रशांत बनकर यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे। डॉक्टर तरुणी PSI गोपाळ बदने आणि प्रशांत बनकरच्या संपर्कात होती। त्यांच्यात फोनवरून चॅटिंग झाल्याचा दावा महिला आयोगाच्या अध्यक्षांनी केला। ही माहिती देण्यामागे त्यांचा उद्देश काय होता हा सवाल उपस्थित केला जातोय। एखादं लेकरू आधी त्रासाला कंटाळून गेले आणि तुम्ही त्याच्यावर ती किती मुलांसोबत चॅट करत होती हे चॅट सांगताय। 1 मिनिटासाठी असं गृहीत धरू, बरं 1 मिनिटासाठी असं गृहीत धरू की एखाद्या मुलीने 2 मुलांसोबत चॅट केले, मग तुम्हाला अधिकार मिळतो मारायचा? तुम्हाला अधिकार मिळतो तिला टॉर्चर करायचा? कोण आहात तुम्ही? कुठले ठेकेदार आहात तुम्ही? तुम्हाला कुणी अधिकार दिला हे सगळं करायचा? पण एखाद्या लेकराचं कॅरेक्टर असोसिएशन फक्त तुम्हाला आता भाजपकडे उडी मारायची म्हणून भाजपचा एक माणूस वाचवायचा आहे का तर मुख्यमंत्र्यांनी त्याला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला म्हणून तुम्ही तातडीने जाता आणि मुख्यमंत्र्यांची मेहर नजर तुमच्यावर व्हावी याच्यासाठी जर तुम्ही अशा पद्धतीने वागत असाल आणि त्या पोरीचं कॅरेक्टर असोसिएशन करत असाल तर तुम्हाला काय बोललं पाहिजे? तुम्ही महिला आयोग आहात? महिला आयोग असा बदनामी करत नसतो कुठल्या बाईची। फलटणमधील डॉक्टर तरुणीनं आत्महत्येपूर्वी आपल्या तळहातावर आत्महत्येचं कारण लिहून ठेवलं। PSI गोपाळ बदनेनं 4 वेळा बलात्कार केल्याचा त्यात उल्लेख आहे, तर प्रशांत बनकरनं मानसिक छळ केल्याचं तरुणीच्या हातावरच्या मजकुरात आढळून आलं। पण महिला आयोगाच्या अध्यक्षांनी याविषयी काय सांगितलंय ते लक्षपूर्वक ऐका। प्रशांत बनकर याचा मोबाईल बंद होता आणि त्या अनुषंगाने हा वाद झालेला आहे आणि मी आत्महत्या करेन अशा स्वरूपाचं सुद्धा त्यांनी प्रशांत बनकरला फोटो पाठवून वगैरे रिप्लाय केलेला आहे। त्यावेळेस प्रशांत बनकरचे की यापूर्वी आपण खूप वेळा धमकी देण्याचा प्रयत्न मॅडम केलेला आहे अशा पद्धतीचं त्या दोघांमधला डायलॉग आहे किंवा त्यांनी ज्या पद्धतीने सुसाईड नोटमध्ये दिले की 4 वेळा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये लोकेशन त्यांचं एकत्रित कुठं आहे का त्या लोकेशन डिटेक्ट केलं जाईल। त्याचबरोबर बदनेकडून सुद्धा पोलीस त्या पद्धतीची माहिती घेतात। या दाव्यानंतर विरोधकांनी चाकणकरांवर सडकून टीका केली आहे।
तसंच महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या प्रकरणातल्या भूमिकेवर सवाल उपस्थित केलाय। या मुलीच्या कॅरेक्टर बद्दल का बोललं गेलं? पहिली गोष्ट, तुम्ही तिचं मेल्यानंतरचं कॅरेक्टर असोसिएशन करताय। मुळात जिथे तपास यंत्रणेवरच माझा आक्षेप आहे, मुळात जिथे पोलीस यंत्रणा संशयाच्या घेऱ्यात आहे, जी पोलीस यंत्रणा संशयाच्या घेऱ्यात आहे, ज्या पोलीस यंत्रणेवरच अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत, त्या पोलीस यंत्रणेने तयार केलेले पुरावे, त्या पोलीस यंत्रणेने समोर आणलेला व्हॉट्सअप चॅट आम्ही किती व्हॅलिड मानायचा बरं? पोलीस आणि राजकारण्यांकडून दबाव टाकला जात असल्याचं डॉक्टर तरुणीच्या लेखी तक्रारीतून समोर आलंय। पण तिचा तो मुद्दा चाकणकरांनी खोडून काढला, तर दुसरीकडे चाकणकरांच्या या पत्रकार परिषदेवरच सुषमा अंधारेंनी जोरदार आक्षेप घेतला। एकत्र टिफिन खाण्यापासून दिवसभराचं कामकाज किंवा ट्रिपला जाण्यापर्यंत ते सगळे एकत्र असायचे। त्यावेळेस त्यांनी सांगितलं की कोणत्याही पद्धतीने असा दबाव आहे किंवा फिट अनफिट सर्टिफिकेट बदलून द्यावं असं कोणी काही त्रास देतंय किंवा इतर कोणाचा मानसिक त्रास आहे असं कधी आम्हाला डॉक्टरांच्या बोलण्यातून आलं नाही। आणि आम्ही कायम एकत्र ग्रुपमध्ये राहत होतो, अगदी जेवण एकत्र करण्यापासून फिरायला जाण्यापर्यंत। दिवाळीतसुद्धा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने एन्जॉय केला असं त्यांच्याबरोबरच्या सगळ्या डॉक्टर महिलांनी सांगितलं। त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की आमच्यासाठी हा आश्चर्याचा धक्का आहे। आयोगाचं काम असतं सक्षमीकरण, सबलीकरण, सहकार्य, समावेशन, समुपदेशन, सबलीकरण। आयोगाचं काम प्रेस घेणे नाही। काल मी जे प्रश्न उपस्थित केले ते पोलीस स्टेशन आणि पोलिसांवर केले। बाजूला पोलीस अधिकारी बसले, पत्रकार पोलीस अधिकाऱ्यांना प्रश्न विचारतात आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या आधीच आयोग पटा राघूसारखा बोलायला लागला। मी आयोगाला प्रश्नच विचारलेले नाही। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांना यापूर्वीही टीकेचं धनी व्हावं लागलं। वैष्णवी हगवणे प्रकरणातही विरोधकांनी त्यांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला होता। आता फलटण प्रकरणातही त्या विरोधकांच्या निशाण्यावर आल्यात। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।